नाही मी राहिलो स्टोरी भरले जाणार महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पुण्यश्लोक अहिल्यामाता भगवान बिरसा मुंडा सर्व महान विभूतीस नमन करून या ठिकाणी ज्या महामानवाची आपण जयंती साजरी करत आहोत 112वी त्या वसंतरावजी नाईक साहेब यांना मी सर्वप्रथम प्रणाम करतो आणि सतत 4थं वर्ष आहे माझं या ठिकाणी मी बोलत आहोत रिटायर होऊन 10 महिने झाले या ज्येष्ठ नात्याने मी बोलू इच्छितो सर 3 वर्षामध्ये बरंच मटेरियल संपलं आहे परंतु या व्यक्तीची या मानवाची कामाची यादी मोठी आहे 3 सत्रामध्ये बोलणार आहे मागचं रिपीट सर्वांना माहित आहे तरी पण ते मागोवा घेतो मी त्यानंतर दुसरा सत्र माझं ते सिडकोकडे कसे वळले आणि त्यांनी शासनाच्या गरजेनुसार युवकांच्या गरजेनुसार आणि वाढत्या लोकसंख्येच्या गरजेनुसार नव्या मुंबईची निर्मिती कशी केली त्यांच्याकडे वळणार आहे आणि इलेक्ट्रिसिटी पॉवर कसे वाढवले त्यांच्याकडे वळणार आहे आणि तिसऱ्या चरणामध्ये काही क्षणचित्रे या ठिकाणी मी बोलणार आहे मला 10-15 मिनिटाचा वेळ दिलेला आहे त्यावेळेमध्ये माझे होते आहेत आणि या मानवानं मी वयाच्या 10-12 वर्षाचा असताना म्हणजे 1975 ते 1979 म्हणजे मुख्यमंत्री ते पायउतार झाल्यानंतर खासदारी झाले होते त्यांना 2 वेळा 3 वेळा मला भेटण्याचा योग आला आणि कधी कधी त्यांच्या गवळीच्या समाधीस्थित मी पद्मासनामध्ये बसत होतो आणि भावनिकपणा स्वभाव असल्यामुळे कदाचित मला शक्ती मिळाली असावी बोलण्याची आणि माझा युट्यूबवर पोवाडापणा आहे त्याचा स्टडी मी मधुकर भावे लिखित महाराष्ट्राचे जे संपादक मधुकर भावे लिखित त्यांचे पुस्तक आहे महानायक त्यांचं लोकार्पण शरदचंद्र पवार साहेब आपले ज्येष्ठ नेते यांच्या आज शुभास्ते झालं होतं पुसदला त्या सर्वांचा लेखाजोखा अभ्यास करून आणि लोकराज्य 2012-13 जे जन्मशताब्दी वर्ष महाराष्ट्राचे ज्येष्ठ पितामह यशवंतरावजी चव्हाण साहेब आणि वसंतरावजी नाईक साहेब या दोघांचा योगा एकदा झाला होता त्यांचा एक लोकराज्य मासिक निघाला होता त्यांच्या अभ्यास करून आणि काही मी माननीय रुद्रावार सर पुसते माननीय करंदीकर सर माजी मुख्यमंत्री सुधाकररावजी नाईक साहेब त्या ठिकाणी येणारे महाराष्ट्राचे अनेक नामवंत व्यक्ती त्यांचा एक शब्द माझ्या मनावर माझ्या शरीरावर माझ्या आत्म्यामध्ये तो बिंबलेला आहे तो मी सांगू इच्छितो जेव्हा नाईक साहेबांना हे शेतीविषयीच ते प्रेम आहे हे ते वकिली व्यवसाय पुसदला करत असताना 1952 मध्ये ते पहिल्यांदा जेव्हा निवडून आले त्यानंतर एमपी मध्य प्रदेश सरकार होतं त्यावेळेस त्यांनी भूदान चळवळ राबवली होती आणि 1955 ते 60 च्या दरम्यान विदर्भामध्ये 5000 एकर जमीन त्यांनी भूदान केलेली होती हे आपल्या शेतकरी बांधवासाठी वाखाणण्यासारखी गोष्ट होती त्यावेळेस 5 डिसेंबर 63 ला जेव्हा त्यांनी पहिल्यांदा शपथविधी घेतला आणि ते वर्षा बंगल्यात राहण्यास गेले बाबासाहेब देसाई असतील शांतीलालजी शाह असतील गोपाळजी खेडकर असतील राजाराम पाटील असतील ही त्यांची पहिली फळी मंत्रिमंडळातली सर्वांचा शपथविधी त्याच ठिकाणी निवड झाली त्या दिवशी त्यांची नियुक्ती झाली नाईक साहेबांची शपथविधी झाला त्याच दिवशी यांचाही शपथविधी झाला एका क्षणामध्ये मंत्रिमंडळ होण्याचे काळ कसा होता ते नेते कसे होते ते जनता कशी होती त्यावेळेस वातावरण कसं होतं आणि नेता सक्षम नेता बुद्धिमान आहे बिना वादग्रस्त 11.5 वर्ष त्यांनी काढले तर नेते सक्रिय असल्यावर नेते सर्जनशीलता असल्यावर झुंजार असल्यावर कुठे चर्चा नाही वाद नाही डाग नाही तर कार्यकर्ते त्यांचे सहकारी मित्रमंडळ त्याच कटाक्षाने जोमाने प्रशासकीय अधिकारी सुद्धा काम करतात हे त्यावेळी त्या ठिकाणी दिसून येत होतं त्यांचे स्फूर्तिदायक भाषणे शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास जागृती करत होती शेतकरी भूकबळी एक होत होता परंतु हे असह्य वेदना हे महाराष्ट्र पुरोगामी राज्य असल्यामुळे यांना ठिकठिकाणी गव्हासाठी धान्यासाठी भीक मागावी लागेल परंतु हे भीक कुठपर्यंत मागणार हे यासाठी नाईक साहेब अस्वस्थ होत होते त्यांना त्यांचं कौतुकाची थाप होती अनेक रोष पत्करून यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी सर्व जो पश्चिम महाराष्ट्राचा भाग बाजूला ठेवून याच व्यक्तींना मुख्यमंत्री पद दिले होते खरोखर यशवंतराव चव्हाण साहेबांना भविष्य समजत होतं की हाच व्यक्ती महाराष्ट्राला पुढे नेऊ शकते एमआय 0 होता ग्राउंड लेवलला आणि अशा वेळेस जेव्हा नाईक साहेबांचं पुन्हा शपथविधी झाला हे मी मागोवा सांगत आहोत त्यावेळेस एक वाक्य
पूर्ण होणार नाही सांगितले आहे. 480 नंबरचा अमेरिका गहू आयात आपण करत होतो, मागणी केली त्यांनी फाईल फेकून दिली किंवा पाठवलं. आणि हे गहू आयात करत असताना ज्याला डुक्कर खात नाही ते गहू खातात ते 33-35-40 कोटी, त्यावेळेस भारतीय लोकसंख्या कसे खाणार, पण खावं लागेल. हे अस्वस्थ करणारा विषय होता मुख्यमंत्र्याला. आणि मुख्यमंत्र्याला पाहिजे झुरक्यामध्ये आवाज पेरण्यात त्यांच्याकडे परमेश्वराने त्यांना देणगी दिली होती. हे उंच व्यक्तिमत्व, गोरापान व्यक्ती आणि थिकनेस होता त्यांच्यामध्ये एक प्रकारचा. आणि हे करत असताना त्या स्फूर्तीला त्यावेळेस त्यावेळेस 62चा विषय हा CSH1 हे हायब्रिडचं वाढ नाही साहेबांनी शोधून आणलं. आता लोकांची मेंटॅलिटी बदलत नाही, लोकांना हे पेरा म्हणून सांगावं तर लोक ऐकत नाही. मग ते पेरण्यामध्ये 17-1 वर्ष वाया गेलं. त्यानंतर दुसऱ्या गावाला, तिसऱ्या गावाला, आणि हे सगळं पेरण्यामागे 2-4 वर्ष निघून गेले. 67-68 मध्ये त्यांनी एक हाताशी एक नवोदित आणि युवा कार्यकर्ता घेतला. माणसं ओळखण्याची नैसा वगैरे किमया होती. यशवंतराव चव्हाण बिंदास संरक्षण मंत्री झाले होते. हा व्यक्ती महाराष्ट्र धुरंधरपणे पूर्णपणे सांभाळू शकते हे त्यांना खात्री होती. विश्वास त्यांचा 100%, त्याच्यामध्ये शुद्धी होती त्या विचारामध्ये, त्या विश्वासामध्ये. त्यांनी कार्यकर्ता हे हा काहीतरी करू शकते. व्यक्तिगत मुंबईला राहणाऱ्या अडचणी होत्या, त्या अडचणी व्यक्तिगत त्या कार्यकर्त्यांच्या दूर करून त्यांना स्थानापन्न केलं, जवळ केलं आणि त्यांना सोबत घेतलं. ते युवा कार्यकर्ते शरदचंद्रजी पवार आजचे ज्येष्ठ नेते. त्यानंतर एका व्यक्तीला रिझाईन द्यायला लावला, ते होते सुशील कुमार शिंदे. त्यांना करमाळामध्ये असं करून निवडून आणलं. हे एक कार्यकर्ते नवीन फळीमध्ये त्यांनी तयार केले. एक नाईक साहेबांचा डायलॉग सगळ्यांच्या लक्षात राहते, नसेल असेल माहित नाही, आपण इन्क्लाब जिंदाबाद भगतसिंग मुजारा म्हणजे म्हणतो नेहमी क्रांतिकारकांचा. आपण सीनियर अभिनेते जब तक बैठते तो कहा जाए कि शराब से खड़े हो पुलिस स्टेशन है तुम्हारे बाप का घर नहीं. 1973 चा डायलॉग अमिताभ बच्चनचा आतापर्यंत सगळ्यांच्या लक्षात राहिला. परंतु महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करताना माझा शेतकरी हा भूमकळी जात आहे. आणि आत्मविश्वास, जर नेत्याला आत्मविश्वास आहे तर कार्यकर्त्याला आत्मविश्वास आहे, प्रशासकीय अधिकारी आत्मविश्वास आहे. त्यांनी अहवाल शरद पवार साहेबांनी तामिळनाडून जेव्हा आणून दिला आणि पुण्याला सभा लावली आणि नाईक साहेबांनी सांगितलं 2 वर्षाच्या आत महाराष्ट्र हे अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण जर नाही बनवलं तर मी वसंतराव फुलसिंग नाईक जाहीर फासावर जाईल. आणि ते त्यांनी करून दाखवलं. त्यांनी ते सगळे कामं अंमलात आणून दाखवली. त्यांनी ज्वारीची व्हरायटी गुणानुक्रमे वाढून दाखवली. कारण उत्पन्न नव्हतं, इलेक्ट्रिसिटी नव्हती, पाणी नव्हतं, असे रानचे काळे कुट्ट होते. नेहमी आम्हाला काळकुट्ट यायचे परंतु पाऊस पडत नव्हता. अशा प्रसंगी दुष्काळामध्ये सतत 3 वर्ष, 1962 मध्ये चीन सोबत युद्ध, 1965 मध्ये पाकिस्तान सोबत युद्ध, 1964 मध्ये पंडित नेहरूजी निघून गेले. 6 महिन्यानंतर ते आले होते, म्हणजे मे 64 मध्ये. आणि हे डिसेंबर 63 मध्ये मुख्यमंत्री झाले होते. नाईक साहेब त्यांची शेवट भेट ठरली. त्यानंतर आपले जय जवान जय किसान एक मूर्ती लाल बहादूर शास्त्री यांचा विशेष वर्ग हस्त नाईक साहेबांवर होता. तेही लोक माणसांची त्यांना व्यक्तींची पाळत होती. आणि त्यानंतर हे अंमलात आल्यानंतर दुसरा एक मुद्दा होता. आता हे शेतकऱ्याचा मिटला, अजून एक प्रश्न राहिला. जनतेच्या जनते मुंबईला जात होते मुख्यमंत्री आणि यशवंतराव चव्हाण साहेब तेव्हाचे. आता मुख्यमंत्री होण्यापूर्वीचा एक विषय आहे थोडासा. हे कसं काय दोघांचा विचार विनिमय, परंतु जाणते नेते यशवंतराव चव्हाण साहेबांमध्ये एक संकल्पना होती की हे आपण पंचायत राजची निर्मिती या ठिकाणी केली पाहिजे, त्यांच्या हातचा विषय आहे. परंतु हे सत्तेचे विकेंद्रीकरण नाईक साहेबांनी मदत टाकलं. 15 मार्च 1961 ला 293 पानांचा त्यांनी अहवाल शासनाकडे सादर केला 15 मार्च 61 ला. आणि 1 मे 62 ला शासनाने तो ओपन केला. आणि त्याच्यामध्ये असं होतं की 3 टायर सिस्टीम, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत ह्या झाल्या पाहिजे. आणि हे झाल्या 308 पंचायत समिती ज्या काही असतील आता याच्यामध्ये आपले सगळे आपण युवा तरुण आणि लाखो लोकांचा बेरोजगारीचा प्रश्न मिटला. मुंबईला जाण्याचं मंत्रालयात एकवटल्याचा अधिकार होता. सत्तेचं विकेंद्रीकरण झालं. तुम्ही आम्ही गरीबाच्या शेतकऱ्याची मुलं या जिल्हा परिषदमध्ये लागलो. हे फळ त्यांनी जे वृक्ष लावले ते फळ आज नाईक साहेब लावले, आपण चाकत आहोत. या ठिकाणी हे बोलल्याशिवाय विषय पूर्ण होणार नाही. यानंतर त्यांचा विषय होता पुढचा, आता धरण कसे करायचे. त्यावेळेस टेक्नॉलॉजी सर कमी होती निश्चित. त्यावेळेस बिलकुल जेसीबी कमी होत्या, अजून वेगवेगळ्या जेसीबी ऍक्ट वगैरे वगैरे. आणि अशा वेळेस त्यांच्या आर्त हाकेला साथ घालून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक बोलतो आहे
म्हणून लाख लोकसंख्येच्या अगेन्स्ट मध्ये 40,000 मधून